आज जी मी भाजी करणार आहे ना, ती मला अजिबात म्हणजे अजिबात आवडत नव्हती. कधीपर्यंत माहिती आहे का, डिलिव्हरी होईपर्यंत. कारण की करायला घेतो आपण, पण सगळ्या बिल्डिंगला, सगळ्या गावाला ह्याचा वास जातो माहिती आहे का. आणि सगळ्यांना कळतं आज ह्यांच्यात सुकट केलेला आहे. म्हणजे किती सुद्धा वास दाबायचा प्रयत्न करा, पण नाही. कांदा तर एवढा तिखट होता आणि कांदा चिरता चिरता आणि भाजी फोडणीला टाकताना माझ्या एक डोक्यात लक्षात आलं की बाप रे बाप, चटणी भरणीतली संपलेली आहे. आता वशाटाचा आहे म्हटल्यानंतर का ह्याचा वास तर एकतर कशाचा जात नाही माहिती आहे का. किती सुद्धा हात धुवा, भांडी घासा, गरम पाण्याने धुवा, पण ह्याचा वास जात नाही. म्हणलं आता जर चटणी काढायची म्हणली तर मला एवढं टेन्शन आलेलं. तशीच चटणी काढायला घेतली आणि लक्षात आलं बापरे, ह्याच्यातली एक भरणी तर पूर्ण चटणीची संपलेली आहे. मला एवढं टेन्शन आलं ना, म्हटलं की अजून पावसाळा लागलेला नाहीये तोपर्यंत चटणी संपली. तिखटाला तर वगैरे सगळं व्यवस्थित झालेलीच होती, पण तरी सुद्धा चटणी संपली. मग भरणीत पटकन चटणी काढून घेतली आणि पुढच्या प्रोसेसला सुरुवात केलेली होती. आता अजिबात बघू नका, हसू नका बरं का. बघा म्हणजे हे पोट खरं नाही आलेलं, कोट म्हणजे चटणी काढताना ती भरणीला थोडंसं सपोर्ट पाहिजे म्हणून मी पोट बाहेर काढून उभी राहिलेली. एवढं फनी वाटत होतं ना माझं मलाच ते. मग काय तयार झाली होती ती गरमागरम भाकरी आणि सुकटाची भाजी. आता नवऱ्याला तर हे खाल्लं नाही की पोटात दुखतं, पण दुसरं ऑप्शन नाही, चांगलं म्हणावंच लागणार आहे त्यांना.